हॅलो एव्हरीवन. या सेशनमध्ये आपण डेटा फ्लो डायग्रॅम्स बघणार आहोत. या सेशनमध्ये आपण डेटा फ्लो डायग्रॅम्स म्हणजे काय, डेटा फ्लो डायग्रॅम्समध्ये कोणते सिम्बॉल्स वापरले जातात, डेटा फ्लो डायग्रॅम्स कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट केल्या जातात हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. नाउ व्हॉट इज डेटा फ्लो डायग्रॅम? Data flow diagram is a graphical aid for defining system inputs, processes and output. ज्यावेळेस तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डिझाईन करणार आहात त्यावेळेस सुरुवातीला सिस्टीम अनालिसिस करतानाच तुम्ही सिस्टीम इनपुट्स शोधणार आहात, सिस्टीम आउटपुट्स शोधणार आहात, तसेच सिस्टीम प्रोसेसेस शोधणार आहात. मग ह्या सगळ्या इनपुट प्रोसेसेस आणि आउटपुटचं जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे, ते आपण डेटा फ्लो डायग्रॅम मधून दाखवू शकतो. डेटा फ्लो डायग्रॅमलाच बबल डायग्रॅम असं सुद्धा नाव आहे. डेटा फ्लो डायग्रॅम मधून तुम्ही तुमच्या सिस्टीमचा कंप्लीट फ्लो रिप्रेझेंट करणार आहात. तुमची सिस्टीम कशा पद्धतीने वर्क होणार आहे, कोणत्या कोणत्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये असणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही डेटा फ्लो डायग्रॅम थ्रू दाखवू शकता. सिस्टीम अनालिसिस मधली सर्वात महत्त्वाची मेथड आहे डेटा फ्लो डायग्रॅम्स. जर तुम्ही बघितलं, हाय लेवल डिझायनिंग आपण पाहिलेलं आहे. तर हाय लेवल डिझायनिंग मध्ये DFD कन्स्ट्रक्शन्स आणि ERD कन्स्ट्रक्शन्स या दोन गोष्टी मुख्यतः येतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला डेटा फ्लो डायग्रॅम्स काढायचे आहेत, त्याचे काही रूल्स आहेत, त्याचे काही सिम्बॉल्स आहेत, ते आपण नेक्स्ट बघणार आहोत. मग DFD चे सर्वात महत्त्वाचे पर्पज काय आहेत? तर DFD चे दोन पर्पज आहेत. त्यातला पहिला पर्पज आहे की याच्यामुळे आपल्याला एक ग्राफिक टूल मिळतं, ज्याचा यूज करून युजरला तुमची सिस्टीम संपूर्णपणे कळणार आहे. सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही बघितलं तर जो कोणी युजर आहे किंवा ज्याला कुणाला सिस्टीम बनवून घ्यायची आहे, त्याला टेक्निकल नॉलेज काहीही नसतं. त्याला तुम्ही कम्प्युटर टर्मिनॉलॉजीज मध्ये सांगायला गेलात तर त्याला काहीही समजणार नाही. मग त्याला समजेल अशा भाषेमध्ये तुमच्या प्रोजेक्टचं रिप्रेझेंटेशन करणं म्हणजेच डेटा फ्लो डायग्रॅम. आणि दुसरा पर्पज याचा असा आहे की ज्यावेळेस तुम्ही हे डिझाईन बनवणार आहात, त्याच्यावरून तुम्ही तुमचं जे काही मेन स्ट्रक्चर्ड चार्ट आहे, तुमचे जे काही डेटाबेसेस आहेत, ते इझिली ड्रॉ करू शकणार आहात. त्याच्यामुळं डेटा फ्लो डायग्रॅम्स हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतात. DFD चे अनेक मॉडेल्स आहेत. त्याच्यापैकी DMARCO आणि गेन अँड सारसन यांनी जी काही दोन स्ट्रक्चर्स डिझाईन केलेली आहेत, ती सध्या मोठ्या प्रमाणात वापरली जातात. आणि प्रत्येक जे काही मॉडेलिंग टूल्स आहेत त्याच्यामधले सिम्बॉल्स हे वेगवेगळे आहेत. ज्यावेळेस तुम्ही डेटा फ्लो डायग्राम काढणार आहात त्यावेळेस तुम्हाला ह्यांच्यापैकी एक मॉडेलिंग टूल वापरायचं आहे आणि त्याचे सिम्बॉल्स वापरून तुम्हाला डेटा फ्लो डायग्राम काढायची आहे. या स्लाइडमध्ये आपण बघणार आहोत की डेटा फ्लो डायग्राम मध्ये कोणते सिम्बॉल्स वापरले जातात. जर तुम्ही समोर बघितलं स्क्रीनवरती तर तुम्हाला 4 कॉलम्स आणि 4 रोज दिसत आहेत. तर त्यातलं पहिले जर रो बघितली तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय यॉर्डन प्लस DMARCO, गेन अँड सारसन, SSADM आणि युनिफाईड. तर हे 4 मेथड्स आहेत. DFD काढण्यासाठी या 4 मेथड्स आहेत. आणि ज्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची डेटा फ्लो डायग्राम काढायची आहे तर त्याच्यामध्ये 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या आहेत एक्सटर्नल एंटिटी, प्रोसेस, स्टोअर आणि फ्लो. प्रत्येक DFD काढताना तुम्हाला या 4 गोष्टींचा विचार करायचा आहे. कोणत्या 4 गोष्टी आहेत? एक्सटर्नल एंटिटी, प्रोसेस, स्टोअर आणि फ्लो. आणि समोर जर तुम्ही चार्टमध्ये बघितलं तर प्रत्येक मेथडमध्ये ह्या गोष्टी रिप्रेझेंट करण्याचा सिम्बॉल वेगळा आहे. उदाहरणार्थ आपण फर्स्ट घेऊयात. यॉर्डन प्लस DMARCO मध्ये एक्सटर्नल एंटिटी कशाने दाखवणार आहात? स्क्वेअर. प्रोसेस कशाने दाखवणार आहे? रेक्टँगल. एक्सटर्नल एंटिटी कशाने दाखवणार आहात? रेक्टँगल. प्रोसेस कशाने दाखवणार आहात? सर्कल. स्टोअर कशाने दाखवणार आहात? 2 पॅरलल लाईन्स आहेत. आणि फ्लो कशाने दाखवणार आहात? ॲरो. मग आता एक्सटर्नल एंटिटी म्हणजे काय, प्रोसेस म्हणजे काय, ह्या गोष्टी आपण पुढे बघणारच आहोत. पण त्याच पद्धतीने गेन अँड सारसन मेथड मधले सिम्बॉल्स वेगळे आहेत.
SSADM मधले सिम्बॉल्स वेगळे आहेत आणि युनिफाईड मधले सिम्बॉल्स वेगळे आहेत. तुम्ही जी मेथड वापरणार आहात तुम्हाला तेच सिम्बॉल्स सगळे फॉलो करायचे आहेत. DFD ड्रॉ करत असताना एक सिम्बॉल यॉर्डन मधला आणि एक सिम्बॉल SSADM मधला असं करणं चुकीचं आहे. सो तुम्हाला सिलेबसमध्ये किंवा अभ्यास करताना कोणती काढायची आहे? यॉर्डन प्लस DMARCO. आता वन बाय वन आपण बघूयात की एक्सटर्नल एंटिटी म्हणजे काय, प्रोसेस म्हणजे काय. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत प्रोसेस. डेटा फ्लो डायग्राम मध्ये तुम्हाला जर एखादी प्रोसेस रिप्रेझेंट करायची आहे डायग्रामॅटिकली तर तुम्हाला एक सर्कल काढायचं आहे. त्यालाच ह्या ठिकाणी बबल सुद्धा म्हटलेलं आहे. आणि ह्याचं नेमकं काम काय आहे बघा. इट शोज अ प्रोसेस दॅट ट्रान्सफॉर्म्स डेटा इनपुट्स इनटू डेटा आउटपुट. अगदी सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की एव्हरी सिस्टीम हॅज इनपुट अँड एव्हरी सिस्टीम हॅज आउटपुट. मग हे इनपुट टू आउटपुट जे काही ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, इनपुट टू आउटपुट जे काही कन्व्हर्जन होणार आहे, ते रिप्रेझेंट करण्यासाठी जी काही प्रोसेस असणार आहे ती तुम्हाला कशामध्ये लिहायची आहे? सर्कलमध्ये. इट ट्रान्सफॉर्म्स इन्फॉर्मेशन. इनपुट मधली इन्फॉर्मेशन कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? आउटपुटमध्ये. मग ह्याचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं प्रोसेसचं तर काय दिलंय बघा. व्हेरीफाय क्रेडिट्स, अपडेट इन्व्हेंटरी फाईल किंवा प्रिपेअर लीव्ह अटेंडन्स. आपण जे एक्झाम्पल्स पाहिले होते, प्रिपेअर लीव्ह अटेंडन्स, प्रिपेअर रिझल्ट कार्ड, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? प्रोसेसेस आहेत. आणि प्रोसेस रिप्रेझेंट करायची असेल तर प्रत्येक प्रोसेस ही सर्कलमध्येच आली पाहिजे. नेक्स्ट आहे एक्सटर्नल एंटिटी. नाउ व्हॉट इज एक्सटर्नल एंटिटी? A source or destination of data which is external to the system. मगाशी आपण बघितलं की प्रोसेस कशाने दाखवली आपण? सर्कलने. पण ज्या काही एंटिटीज असणार आहेत सिस्टीम मधल्या त्या तुम्हाला रेक्टँगलने दाखवायच्या आहेत. एक्सटर्नल एंटिटी मध्ये नेमकं काय असतं तर त्याच्यामध्ये असते इन्फॉर्मेशन जी तुम्ही तुमच्या सिस्टीम मध्ये अवेलेबल आहे. जिथून इन्फॉर्मेशन येणार आहे त्या गोष्टींना काय म्हणायचं आहे? एंटिटीज. एक्झाम्पल सप्लायर, कस्टमर, एम्प्लॉई, हे काय झाले सगळे एक्सटर्नल एंटिटीज. आणि डेटा फ्लो डायग्राम मध्ये तुम्हाला जर एक्सटर्नल एंटिटी रिप्रेझेंट करायची असेल तर ती सगळी तुम्हाला स्क्वेअर मध्ये लिहायची आहे. नेक्स्ट आहे डेटा फ्लो. त्याच्या शब्दामध्येच आहे. व्हॉट इज इट? इट रिप्रेझेंट्स अ फ्लो ऑफ डेटा. मग त्यालाच काय म्हटलेलं आहे? इट इज अ पॅकेट ऑफ डेटा. हा जो काही डेटा फ्लो आहे तो दाखवण्यासाठी ॲरोचा यूज केला जातो. आणि तुम्ही जर बघितलं तर हा जो काही ॲरो आहे सिम्बॉल मध्ये दिसणारा हा ॲरो कसा आहे? वन डायरेक्शनल आहे. इट इज नॉट अ टू डायरेक्शनल ॲरो. म्हणजेच काय? एका गोष्टीकडून दुसरीकडे डेटा जाणार आहे. आणि रिव्हर्स दाखवायचा असेल तर तुम्हाला रिव्हर्स ॲरो दाखवावा लागेल. ठीक आहे. सो व्हॉट डेटा फ्लो डिफाइन्स? It defines the movement of information to, from and within the system being described. तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे, तुमचं जे काही सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये आपल्याला कनेक्शन देणं खूप गरजेचं आहे. जसं की एंटिटी टू प्रोसेस, प्रोसेस टू एंटिटी. मग हा जो काही होणारा कनेक्शन आहे, हा जो काही डेटा फ्लो आहे तो तुम्हाला कशाने रिप्रेझेंट करायचा आहे? ॲरोने. मग डेटा फ्लो होतो म्हणजे नेमकं काय होतं तर तुम्हाला मी सांगितलं होतं की प्रत्येक इनपुट ज्यावेळेस तुम्ही घेणार आहात, एखादी प्रोसेस करणार आहात, त्यानंतर आउटपुट जनरेट होतंय. एव्हरी फेज हॅज आउटपुट, एव्हरी ऍक्टिव्हिटी हॅज आउटपुट. मग हे आउटपुट आपल्याला पुढच्या फेजला किंवा पुढच्या प्रोसेसला पास ऑन करायचंय. मग ते रिप्रेझेंट करण्याचं काम कोण करतं? डेटा फ्लो करतं. एक्झाम्पल काय आहे बघा. लेटर आहे, टेलिफोन कॉल आहे, डॉक्युमेंट्स आहे, हार्ड कॉपी आहे, सॉफ्ट कॉपी आहे, एक्सेल शीट्स आहेत. या सगळ्या गोष्टी काय आहेत? डेटा फ्लो म्हणून कन्सिडर केल्या जातात. नेक्स्ट आहे डेटा स्टोअर.
सॉफ्टवेअर प्रोजेक्ट बनवताना आपल्याला अनेक गोष्टी, अनेक इन्फॉर्मेशन, अनेक रेकॉर्ड्स स्टोअर करून ठेवावे लागतात. हे स्टोअर करण्यासाठी आपण डेटाबेसचा वापर करणार आहोत. प्रत्येकच गोष्ट स्टोअर करावी लागेल असं नाही, पण जो काही डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे तो DFD मध्ये दाखवताना तुम्हाला 2 पॅरलल लाईन्सचा यूज करायचा आहे. बघा, what is data store? Data store places where information is maintained or held, most often databases or database tables. ज्यावेळेस एखादी इन्फॉर्मेशन तुमच्या प्रोजेक्ट थ्रू जनरेट होणार आहे, ती कुठं स्टोअर करायची आहे, कशा पद्धतीने स्टोअर करायची आहे, हे रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला वापरायचे आहेत पॅरलल लाईन्स. It is any stored data but with no reference to the physical method of storing. ह्याचा अर्थ काय की आपल्याला डिजिटल डेटा स्टोअर चा रेफरन्स द्यायचा आहे. मग ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स काय दिलेले आहेत बघा. इन्व्हेंटरी मास्टर फाईल आहे, कस्टमर मास्टर फाईल आहे, एम्प्लॉई मास्टर फाईल आहे. या सगळ्या फाईल्स काय असणार आहेत तुमच्या डेटा स्टोअर म्हणून कन्सिडर होणार आहेत. आता नेक्स्ट आहे हाऊ टू कन्स्ट्रक्ट DFD. कोणतीही सिस्टीम म्हटलं तर त्याचे काही रूल्स असतात. आतापर्यंत आपण पाहिलं की DFD साठी अनेक मॉडेलिंग टूल्स वापरले जातात. त्यातलं जे मॉडेल आपण पाहिलं यॉर्डनचं, त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रोसेस सर्कलनी रिप्रेझेंट करा, एक्सटर्नल एंटिटी रेक्टँगलनी रिप्रेझेंट करा, डेटा स्टोअर पॅरलल लाईन्सनी रिप्रेझेंट करा आणि डेटा फ्लो ॲरोनी रिप्रेझेंट करा. हे झाले बेसिक सिम्बॉल्स. जसं सिम्बॉल्स महत्त्वाचे आहेत तसंच एखादी डायग्राम काढताना काही रूल्स, काही गाईडलाईन्स या सुद्धा महत्त्वाच्या असतात. मग DFD काढताना कोणते रूल्स लक्षात घ्यायचे ते आपण वन बाय वन बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेसेस शुड बी नेम्ड अँड नंबर्ड फॉर इझी रेफरन्स. ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रोसेस लिहिणार आहात त्याला तुम्हाला व्यवस्थितपणे रिलेव्हंट असं नाव द्यायचं आहे आणि नंबर द्यायचा आहे. नंबर स्टार्ट्स फ्रॉम 1 म्हणजे 1, 2, 3 अशी प्रोसेस असणार आहे तुमची. त्यानंतर जो काही तुमचा फ्लो असणार आहे, बघा प्रत्येक सिस्टीमचा एक फ्लो असणार आहे. फ्लो म्हणजेच काय, थोडक्यात हाऊ टू स्टार्ट अँड हाऊ टू एंड. सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपला प्रोजेक्ट कसा एक्झिक्यूट होणार आहे, कशा पद्धतीने वर्कआउट होणार आहे, याची आउटलाईन म्हणजे काय, फ्लो. मग हा फ्लो तुम्हाला कशा पद्धतीने दाखवायचा आहे, तर टॉप टू बॉटम. सुरुवात कुठे असेल, टॉपला. एंड कुठे असेल, बॉटमला. तसंच तुमची डिरेक्शन कशी असणार आहे, लेफ्ट टू राईट. तुम्ही ज्या काही प्रोसेसेस लिहिणार, ज्या काही सिस्टीमच्या इनपुट्स आउटपुट्स लिहिणार, हे सगळं कशा पद्धतीने गेलं पाहिजे, लेफ्ट टू राईट. आता थेरॉटिकल पार्ट असला तरी एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअर कट सगळ्या गोष्टी लक्षात येतील. त्यानंतर नेक्स्ट आहे डेटा ट्रॅडिशनली फ्लो फ्रॉम सोर्स टू द डेस्टिनेशन. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही डेटा फ्लो डायग्राम काढणार आहात, तुमच्याकडे सोर्स असणार आहे, तुमच्याकडे डेस्टिनेशन असणार आहे. मग सोर्स कुठं लिहायचा आहे, अप्पर लेफ्ट कॉर्नरकडे, आणि डेस्टिनेशन कुठे असेल तुमचं, लोअर राईट कॉर्नरकडे. DFD मध्ये अनेक लेवल्स असतात. 0 लेवल, 1 लेवल, 2 लेवल. तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 0 लेवल DFD काढावी लागते. त्याला म्हणतात कंटेक्स्ट लेव्हल डायग्राम. सर्वात पहिली बेसिक DFD कोणती असते, 0 लेव्हल डायग्राम. त्यालाच म्हणतात कंटेक्स्ट लेव्हल डायग्राम. आणि ज्यावेळेस तुम्ही ही लिहिता नंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या डिटेलिंग मध्ये जायचं आहे. डिटेल प्रोसेसेस करायच्या आहेत. मग जेव्हा तुम्ही एखादी प्रोसेस एक्सप्लोर करणार आहात, एखादी प्रोसेस इन डिटेल मध्ये जाणार आहात, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, ज्या काही तुमच्या लोअर लेवल्स सुद्धा तयार होणार आहेत त्याला सुद्धा नंबरिंग करायचं आहे. याच्यामध्ये नंबरिंग अत्यंत महत्त्वाचं आहे.
नंबरिंगच तुमचा सिक्वेन्स रिप्रेझेंट करतो. त्यामुळे जशा पद्धतीने तुमचा प्रोजेक्ट वर्कआउट होणार आहे त्याच पद्धतीने तुमच्या प्रोसेसेस आल्या पाहिजेत, त्याच पद्धतीने त्याचं नंबरिंग आलं पाहिजे. त्यानंतर DFD मध्ये एक खूप महत्त्वाचा रूल आहे. हा रूल अनेकदा बरेच जण विसरतात की डेटा स्टोअरचं नाव असेल, सोर्सचं नाव असेल, डेस्टिनेशनचं नाव असेल, तर हे सगळं तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्ये लिहायचं आहे. नेम ऑफ डेटा स्टोअर, सोर्स अँड डेस्टिनेशन्स आर रिटन इन कॅपिटल लेटर्स. पण तेच प्रोसेस असेल किंवा डेटा फ्लो नेम्स असतील तर त्यांचं पहिलं लेटर, प्रत्येक शब्दांचं पहिलं लेटर तुम्हाला कॅपिटलाइज्ड करायचं आहे. खूप बेसिक रूल सांगितलेत त्यांनी की प्रोसेस आणि डेटा फ्लो असतील तर त्याच्या शब्दातलं, प्रत्येक शब्दातलं, म्हणजे जर प्रोसेस 3 शब्दात रिप्रेझेंट केलेली असेल तर प्रत्येक शब्दातलं पहिलं लेटर तुम्हाला कॅपिटल लिहायचं आहे. त्यानंतर जसं आता सांगितलं की 0 लेवल DFD ही तुमची सॉफ्टवेअर सिस्टीम सर्वात आधी रिप्रेझेंट करणार आहात. त्यालाच सिंगल बबल सुद्धा म्हटलं जातं. ज्यावेळेस तुम्ही एखादी DFD बनवणार आहात, ही DFD बनवत असताना तुम्हाला प्रायमरी इनपुट्स आणि प्रायमरी आउटपुट्स हे केअरफुली नोट करायचे. कारण जर इनपुट करेक्ट असेल तरच आउटपुट करेक्ट येणार आहे. इनपुट चुकलं, आउटपुट चुकणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रोसेसला इनपुट देताना तुम्हाला व्यवस्थित विचार करून इनपुट घ्यायचं आहे आणि आउटपुट काय जनरेट होणार आहे याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे विचार करायचा आहे. त्यानंतर रिफाइनमेंट्स शुड बिगिन बाय आयसोलेटिंग कॅन्डिडेट प्रोसेसेस, डेटा ऑब्जेक्ट्स, डेटा स्टोअर टू बी रिप्रेझेंटेड ॲट नेक्स्ट लेवल. रिफाइनमेंट म्हणजे काय? 0 लेवलला तुम्ही एक बिगर व्ह्यू घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याचे स्मॉलर व्ह्यूज चेकआउट करायचे, त्यालाच आपण म्हणणार रिफाइनमेंट. आणि मग हे करत असताना तुम्हाला प्रत्येक प्रोसेस लक्षात घ्यायची आहे, प्रत्येक डेटा ऑब्जेक्ट म्हणजेच एंटिटी, तसंच डेटा स्टोअर, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग तुम्हाला फर्स्ट लेवल DFD बनवायची आहे, सेकंड लेवल DFD बनवायची आणि सो ऑन. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एखादी DFD लिहिणार आहात त्याच्यामध्ये जो काही ॲरो तुम्ही वापरणार, ॲरो कशासाठी आहे? डेटा फ्लोसाठी. कोणतंही सिम्बॉल तुम्ही वापरा, ॲरो असू दे, बबल असू दे, त्याला व्यवस्थित नाव असलंच पाहिजे. नाव म्हणा किंवा ते सिम्बॉल तुम्ही त्या डायग्राममध्ये कशासाठी घेतलेलं आहे हे तिथं मेन्शन झालं पाहिजे. नुसते ॲरो काढलेत किंवा नुसते सर्कल्स ड्रॉ केलेत तर तसं चालणार नाही. तुम्हाला प्रॉपर लेबलिंग त्या ठिकाणी द्यायचं आहे. कोणत्याही सिस्टीममध्ये कंटिन्युटी ही अत्यंत महत्त्वाची आहे. कुठंही तुमचं सिक्वेन्स ब्रेक होता कामा नये. सिक्वेन्स म्हणजेच काय? फ्लो. इन्फॉर्मेशन फ्लो होणार आहे वन फेज टू अनादर फेज किंवा वन प्रोसेस टू अनादर प्रोसेस. मग हा जो काही इन्फॉर्मेशन फ्लो आहे ही शेवटपर्यंत व्यवस्थितपर्यंत लेव्हल बाय लेव्हल पुढं गेली पाहिजे. कुठंही ही इन्फॉर्मेशन ब्रेक होता कामा नये. That means data objects that flow into the system or any transformation at one level must be the same data objects. म्हणजेच काय? वरती जे घेतलंय ते शेवटपर्यंत आहे असं तुम्हाला पुढे पुढे न्यायचं आहे. आणि यावेळेस या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही अनेक प्रोसेसेसचा विचार करता त्यावेळेस वन बाय वन तुम्हाला एक एक लेव्हल काय करायची आहे, डिटेलमध्ये जायचं आहे. ह्या ज्या काही DFDs असतात त्या रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, एक हायरार्चिकल ऑर्डर घ्यावी लागते. म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला प्रोसेसेस करायच्या आहेत. जसं मगाशी सांगितलं तसं 0 लेवल DFD तुमची सिस्टीम कम्प्लिटली डिफाईन करणार आहे आणि ह्या 0 लेवल DFDलाच कंटेक्स्ट लेव्हल डायग्राम म्हणतात. कंटेक्स्ट लेव्हल डायग्राम डिटेलमध्ये जाऊन किंवा रिफाईन करून तुम्ही सेकंड लेवल DFD बनवणार आहात ज्याच्यामध्ये डिटेल्स जास्त असतील.
मग पुन्हा त्याच्यामध्ये रिफाईनमेंट करून तुम्ही काय करणार आहात, थर्ड लेवल DFD बनवणार आहात. सो ह्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की DFD म्हणजे काय, DFD चे सिम्बॉल्स म्हणजे काय आणि DFD कशा पद्धतीने कन्स्ट्रक्ट करायची, त्याचे रूल्स कोणते कोणते आहेत. नेक्स्ट सेशनमध्ये आपण याचे एक एक्झाम्पल बघणार आहोत. थँक्यू.